गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुम्ही मजेतच असणार आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज मी बनवत आहे मुगाचे धिरडे नाश्त्यासाठी. आज संडे असल्यामुळे मी काल रात्रीच मूग भिजत घातले होते आणि त्यासाठी मी आता तयारी करते आहे. तर इथं मी मिरची आणि कढीपत्ता तसेच लसूण सोलला आहे. तो लसूण मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता थोडा कांदा मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे आणि मूग. तर हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आणि कांदा याच्यासाठी टाकते की कांद्याने थोडंसं क्रिस्पी मुगाचे हे धिरडे होतात. तुम्ही याला मुगाचा डोसा पण म्हणू शकता. हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठीचा. तर तो आज मी बनवते. तर इथं सगळं माझे मूग जे आहेत ते वाटून झालेलं आहे. हे झालं आहे मिश्रण. त्याच्यामध्ये थोडं मी मीठ ॲड करते आहे आणि आता हे आपण बनवणार आहोत मुगाचे धिरडे. तर त्यासाठी आता याचा टेक्स्चर आहे ना थोडंसं मीडियम ठेवायचं, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं. मीडियम असलं की ते धिरडे छान होतात. आणि आता गरम तवा झाला आहे, त्याच्यावर आहे मिक्सर स्प्रेड करायचं आणि असे डोसे तुम्ही करू शकता. गॅस थोडा मीडियमच ठेवायचा जेणेकरून तुम्ही छान डोसे करू शकता, कारण ते व्यवस्थित पचले जातात मीडियम आचवर. हे दोन्ही साईडने असे छान भाजून घ्यायचे आणि तुम्ही हे चटणी किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. तर आता आम्ही आज सॉससोबत खाणार आहोत. सध्या तर दिवाळी झाली आहे आणि दिवाळीनंतर श्रीजाची स्कूलची सुट्टी चालू आहे. तर मग हा रोज असा नाश्ता होत राहतो. तर मग रोज काय बनवायचं, तर काही हेल्दी ऑप्शन असतात जे आपण ट्राय करू शकतो. तर हे मुगाचे धिरडे, यासाठी मूग रात्रीच भिजत घालायचे आणि मग सकाळी हे मिक्सर वाटून घ्यायचं. हे आता मी सॉससोबत खाते आहे. त्याच्यानंतर लंचमध्ये फिश आणलेत आज आणि हे फिश रेडी केलेत मी इथे हळद आणि मीठ लावून. दोन्ही मी आत्ता करते आहे, फिश फ्राय आणि फिश करी. तर मी रव्यामध्ये फिश फ्राय करून घेते आहे. अगदी मी फ्राय नाही करत, इथं शॅलो फ्राय करून घेते आणि साईड बाय साईड मी इथं आता फिश करी पण करणार आहे. तर त्यासाठी मी हे जे वाटण केलं आहे ते मी आता छान परतून घेते तेलामध्ये आणि मग परतून झाल्यावर त्यात मस्त आपले मसाले ॲड करायचे आणि मग आपली छान अशी फिश करी तयार. तर हे छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि बाकी मसाले ॲड करून फिश करी रेडी. थोडं शॅलो फ्रायला वेळ लागतो, मग ते करत करत इकडे फिश करी पण तोपर्यंत रेडी होती आहे. आणि आज मी इथे सुरमई फ्राय करते आणि सुरमईचीच फिश करी करते आहे. आणि इथे मी बोंबील पण आणलेत, तर मग बोंबील फ्राय पण केलेला आहे, ओला बोंबील. तसं आम्ही आता मस्त सगळे मिळून लंच करतो आहे. चपाती, फिश फ्राय, फिश करी आणि मस्त भात. संध्याकाळी थोडं आम्ही बाहेर आलो आहे. संध्याकाळच्या वेळेत थोडंसं नवीन घरासाठी किचनसाठीचे लॅमिनेट्सचे कलर पाहण्यासाठी आलो आहे. तर असा होता माझा दिवस. थँक्यू. बाय बाय.